राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचीच गुंडागर्दी सुरू आहे की काय असा सवाल उपस्थित केला जातोय। याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात मारहाण आणि राड्याच्या घटना समोर आल्या आहेत। काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती। त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या लॉबीमध्ये राडा केला। यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली। या सर्व घटनांमुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय का असाही प्रश्न आता जनसामान्यांना पडलाय। तीन दृश्यात गेल्या काही दिवसातली तीन घटना आहेत महत्त्वाच्या, ज्यांना महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकीय संस्कृतीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित राहत आहेत। एकीकडे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती, अक्षरशः गुद्दे लगावले होते। त्यानंतर भाजप आमदारांच्या कार्यकर्ते असलेले म्हणजे गोपीचंद पडळकर भाजप नेते आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते। विधान भवनाच्या लॉबीतच हा प्रकार घडला आणि आता सूरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्याला नेत्याला मारहाण केली आहे। याबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किरण तारे आता आपल्यासोबत आहेत। किरण सर, गेल्या काही दिवसात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बदलत चालली असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच बदलत चालली आहे. म्हणजे गेल्या 2 आठवड्यातल्या घटना जर आपण बघितल्या, तर सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी मारामारी करणं, ती सुद्धा अगदी क्षुल्लक कारणावरनं, कुठलं तरी स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी म्हणून, काहीतरी स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून, हा प्रकार फारच निंदनीय आहे. म्हणजे अशा घटना महाराष्ट्रामध्ये होऊ नयेत खरं म्हणजे. आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या हिंसेला स्थान नसावं, असं माझं मत आहे. पण याच्यामध्ये झाली आहे कशी गंमत, की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काही केलं तरी त्यांच्यावर तत्काळ कारवाई होत नाही. अगदी संजय शिरसाट यांच्यापासून आपण सुरुवात केली ते पार सूरज चव्हाण यांच्यापर्यंत. म्हणजे संजय शिरसाट ते सूरज चव्हाण ही जी सगळी मालिका सुरू झाली एका मागणे एक, याच्यावर कुठलीही ठोस कारवाई होत नाही म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि हा वाढलेला कॉन्फिडन्स खरं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. उद्या सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या आमदाराला, एखाद्या कार्यकर्त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, तर त्याने सरळ जाऊन हाणामारी करावी, त्याने कुठलीही तक्रार करू नये, त्याने सरळ कायदा हातात घ्यावा आणि जागेवर न्याय करण्याचा प्रयत्न करावा. हे खूप धोकादायक आहे. भलेही सत्ताधारी पक्षातले लोक याचं वरकरणी निषेध करत असले, तोंडदेखलेपणाने जरी म्हणत असले की त्यांना या गोष्टी मान्य नाहीत, तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जोवर कारवाई होत नाही, अशा प्रकारे हिंसाचार करणाऱ्यांवर जोवर कारवाई होत नाही, तोवर सर्वसामान्य लोकांचा त्याच्यावर विश्वास बसणं अवघड आहे. आणि मला असं वाटतं की आता निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना दुखावणारं परवडणारं नाही. त्यामुळे कितीही या लोकांनी रस्त्यावर राडा केला, कितीही हाणामारी केली, कितीही मारामारी केली, कितीही महाराष्ट्राचा बिहार झाल्याची आपण चर्चा केली, तरीही या कार्यकर्त्यांवर, हाणामारी करणाऱ्यांवर कुठली कारवाई होईल याच्या बाबतीमध्ये मला शंका आहे. किंबहुना तुम्ही मला हवं तर नकारवादी म्हणा, पण त्यांच्यावर कारवाई होणारच नाही, असा माझा पूर्ण समज याच्यामध्ये आहे. ठीक आहे, पण गेल्या काही दिवसात अशा घटना का घडतायत सर? म्हणजे अशी घटना अपवादात्मक स्थितीत काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये ज्या घडायच्या त्या महिन्याभरात चार चार घटना घडतायत आणि यात सुस्पष्ट दृश्य म्हणजे ज्याला व्हिज्युअल्स म्हणतो आम्ही टीव्हीच्या भाषेत, अशी व्हिज्युअल्स उपलब्ध आहेत आणि जिथे हे घडणं बिलकुलच अपेक्षित नाहीये अशा ठिकाणी ते घडलेलं आहे। एक ठिकाण आहे आमदार निवास आणि दुसरं आपण बघतोय विधान भवन खुद्द। व्हिज्युअल्स उपलब्ध आहेत आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काढलेली व्हिज्युअल्स आहेत ना. हे काही बंद खोलीमध्ये जरी झालेली मारहाण असली तरी कार्यकर्त्यांना सांगून आता मी याला मारणार आहे, तुम्ही जरा रेकॉर्ड करून पाठवा, आपल्याला साहेबांकडे पाठवायचं आहे, टीव्हीवर काहीतरी चांगलं दिसलं नाही, पाहिजे, तोच असं जरी प्रश्न आहे मग सर की उद्देश हा असणार. उद्दामपणा येतो कुठून? म्हणजे करायचं तर करायचं, वरून त्याचं स्वतः चित्रीकरण करायचं आणि ते मिरवायचं आणि मग नंतर त्याचं समर्थन पण करायचं। उद्दामपणा तर आहेच, त्याच्याबद्दल काही वादच नाही. उद्दामपणा असण्याबरोबर याच्यामागे राजकीय महत्वाकांक्षा असणं हा पण एक कारण आहे ना. कारण आता झालंय असं की जनतेचे प्रश्न मांडणारा, अभ्यास करून विधिमंडळामध्ये बोलणारा, कुठल्या तरी मुद्द्यावर पोटतिडकीने आंदोलन करणारा कार्यकर्ता तर राहिलेलाच नाही. त्यामुळे हाणामारी करणं, एकमेकांना शिवीगाळ करणं, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चर्चेमध्ये राहणं आणि कसा मी आक्रमक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणं, ही जी उसने घेतलेली आक्रमकता आहे, या उसन्या आक्रमकतेच्या आधारावर भविष्यात काहीतरी मिळणं, आमदारकी मिळणं, जिल्हा परिषद सदस्य होणं, पक्षामध्ये आणखी कुठले तरी वरदस्थान मिळणं, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. सगळ्या पक्षांमध्ये त्यांना मान्यता दिलेली आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल की आपल्याकडे फार चांगले सुसंस्कृत आमदार आपल्या विधान भवनामध्ये होऊन गेलेत. त्यांच्याबद्दल काही कधी बोललं जायचं नाही.
मात्र एखाद्या आमदाराने काहीतरी असे चित्रविचित्र चाळे केले किंवा मोठ्याने आवाज चढवून बोलला किंवा कोणाला मारलं किंवा शिवीगाळ केली तर लगेच त्याला प्रसिद्धी मिळते. तो प्रसिद्धी झोतामध्ये येतो, त्याला सगळं अटेन्शन मिळतं, त्याला हवं ते तिकडे करून मिळतं. हा दोष आपला पण आहे, माध्यमांचा पण आहे आणि समाजाचा पण आहे. समाजाने ओळखलं पाहिजे की ही सगळी खोटी आक्रमकता जी आहे ही आपल्या काही उपयोगाची नाही. उलट शांतपणाने राहून विधायक काम करणारे, शांतपणाने संयमी बोलणारे लोक ते खरं आपलं भलं करणार आहेत. हे जोर आपल्याला कळत नाही तोवर अशा प्रकारच्या उथळ उथळ लोकांना, हिंसाचार करणाऱ्यांना, शिवीगाळ करणाऱ्यांना त्यांना मिळत असलेली मान्यता जोवर रद्द होत नाही किंवा त्यांची मान्यता जोवर समाज म्हणून आपण काढून घेत नाही तोवर अशा घटना होत राहणार. निवडणुका तोंडावर असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की या निवडणुकांमध्ये मला काहीतरी मिळायला पाहिजे. कारण गेल्या 3.5-4 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं नवीन नेतृत्व जे उदयास येऊ घातलं होतं जिल्हा परिषद आणि नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते नेतृत्व संपवण्याचं काम झालेलं आहे कारण निवडणूकच झालेली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला घाई झाली आहे, प्रत्येकाला आमदार व्हायचंय, प्रत्येकाला नगरसेवक व्हायचंय, प्रत्येकाला जिल्हा परिषदेचा मेंबर व्हायचंय, पटकन पुढे जायचं. कारण 4 वर्ष वाया गेलेत आयुष्यातली. की 4 वर्ष भरून काढण्यासाठी म्हणून मी काहीतरी आक्रमक आहे, मी काहीतरी माझ्या साहेबाबद्दल बोलेल अजिबात सहन करू शकत नाही, साहेबाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, हे दाखवण्याचं जे असतं ना, मग ते संजय शिरसाट असो किंवा सूरज चव्हाण असो, अगदी गोपीचंद पडळकर असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, या सगळ्या प्रयत्नांचं ते होत आहे. आता पडळकर किंवा आव्हाड यांना काही प्रसिद्धीची गरज नाही, पण आम्ही कुणीतरी आहोत आणि आमचं काहीतरी वर्चस्व आहे आणि आम्हाला काहीतरी मानणारे वर्ग आहे हे त्यांना दाखवायचं असतं. संजय शिरसाट तर केव्हा निवडून आलेले आहेत आमदार म्हणून, त्यांना दाखवायचं असतं की मला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर मी समोरच्याला कानफटामध्ये सुद्धा मारू शकतो कारण मी आमदार आहे, मला तो आक्रमकपणा करण्याचा अधिकार आहे. हाच इथे प्रॉब्लेम आहे. या लोकांनी कायदा हातात घेणं याचा अर्थ जे कायदा बनवतात त्यांचा स्वतःचाच कायद्यावर विश्वास राहिलेला नाही, ही सगळ्यात मोठी दुःखाची बाब आहे. पण सर आपण बघितलं तर या राजकीय नेत्यांना भान उरलं नाही का, हा एक पहिला प्रश्न. कारण विधिमंडळाच्या आवारात आपण काय भाषा वापरतोय, काय वर्तन करतोय, कुठल्या लहजात आपण काय बोलतोय, हे सुद्धा या राजकीय नेत्यांना का कळत नाही. म्हणजे एकीकडे जितेंद्र आव्हाड आपण बघतो काय बोलतायत, मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर. त्यानंतर त्या जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यात अत्यंत शिवराळ भाषा वापरलेली होती, धमकीची भाषा वापरलेली होती आणि ते सुद्धा विधिमंडळ परिसरातच झालेलं होतं. म्हणजे आपण कोण आहोत आणि आपण कुठे आहोत या दोन्ही गोष्टींचं भान उरलं नाहीये का. म्हणजे इतका साधा विचार सुद्धा डोक्यात येत नाही का अशा पद्धतीनं वागताना, बोलताना आणि कृत्य करताना. मला असं वाटतं की या आमदारांना सगळ्या गोष्टी कळतात. त्यांना हे कळतं की आपण विधान भवनामध्ये आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत. पण मी आधी म्हणालो त्याप्रमाणे की त्यांना आपली स्वतःची इमेज अशी तयार करायची आहे की हा नेता अत्यंत आक्रमक आहे, म्हणजे तो कुठल्याही शिष्टाचाराचं बंधन पाळत नाही, तो कुठल्याही विधिमंडळाचे कायदे कानून पाळत नाही, त्याला कुठल्याही गोष्टीचं बंधन राहत नाही. अशी प्रतिमा एक उभी राहिल्यामुळे आपोआपच लोकांमध्ये दहशत निर्माण होते किंवा विरोधकांमध्ये एक प्रकारची भीती बसते. हे त्यांना हवं आहे. आमदारांना जी काय त्यांची जी दहशत बसवायची ती त्यांच्या कामातनं बसवायची नाही आहे किंवा त्यांच्या अभ्यासातून बसवायची नाही, ती या मार्गाने बसवायची. कारण हा मार्ग सोपा आहे. एखाद्याला जाऊन कानाखाली वाजवणं ही फार सोपी गोष्ट आहे ना, तो कोणी करू शकतो. पण एखाद्या मुद्द्यावर अभ्यास करून सरकारचे धिंडवडे काढणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. ती सगळ्यांना जमते असं नव्हे. त्यामुळे जो सोपा मार्ग आहे तो निवडायचा आणि प्रसिद्धी मिळवायची, हा त्यातला उद्देश आहे. पण सर राजकीय संकेतांना तिलांजली दिली आणि असं बेजबाबदार वर्तन आपण केलं तर आपला मतदार आपल्यापासून दुरावेल, महाराष्ट्राची जनता आपल्याबद्दल काय विचार करेल हे याची सुद्धा जाणीव होत नाहीये का या राजकीय नेत्यांना, की ते मतदारांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरताय आणि जनतेला असंच काहीतरी अपेक्षित आहे. नाही पण मतदार दुरावलेत कुठे, ते सर मी म्हणतो ना की एवढं सगळं होऊन सुद्धा म्हणजे जितेंद्र आव्हाडांची प्रतिमा ही काही आजची नाही आहे, पण ते निवडून येतात ना वर्षाला वर्ष. गोपीचंद पडळकर निवडून आलेत ना, त्यांची काय त्यांनी आता विधानभवनात त्यांच्या समर्थकांनी हाणामारी केली म्हणून गोपीचंद पडळकरांची इमेज तयार झाली असं नव्हे. ते आधीपासून त्यांची इमेज तशीच आहे, पण त्यांना लोकांनी निवडून दिलंय. मी तेच म्हणालो की लोकांना ही आक्रमकता, ही जी खोटी आक्रमकता, हे जी उष्ण आणलेलं आहे, हे समाजाने नाकारायला हवं. समाजाने, मतदारांनी त्यांना विचारायला हवं, बाबा आमच्यासाठी काय केलं ते सांग. तुझ्या समर्थकांना हाणामारी करायला आम्ही पाठवलेलं नाही विधान भवनामध्ये. जनतेचे प्रश्न सोडवलेस का? विधानसभेमध्ये काय विषय मांडला, आमच्या मतदारसंघासाठी काय विषय मांडला, कुठल्या कायद्यावर, कुठल्या कायद्याच्या मसुद्यावर किती बोललास विधान भवनामध्ये, ते सांग. हे आपण कोणीच विचारत नाही. हे प्रश्न जोर विचारले जातील आणि या प्रश्नांवर जेव्हा मूल्यमापन होईल आमदारांच्या कामगिरीचं, तेव्हा हे सगळे मारामारी करणारे सगळे पराभूत होतील. पण सर सरकार म्हणून किंवा ज्यांच्याकडे राज्याचं विधिमंडळाचं सुद्धा पालकत्व आहे किंवा राज्याच्या सरकारचं पालकत्व आहे, अशा सगळ्यांनी
अशा घटना घडू नये यासाठी काहीतरी एक स्ट्रॉंग मेसेज देणं अपेक्षित होतं. पण संजय गायकवाडांच्या प्रकरणात आपण बघितलं की गुन्हा दाखल व्हायला 2 ते 3 दिवस लागली. अजून कारवाई तशी झालेली नाहीये. दुसरी गोष्ट, या प्रकरणात सुद्धा फक्त माफीनामे घेण्यात आलेले आहे. म्हणजे कडक कारवाई जर आपण केली तर अशा घटना टाळता येतील असा विचार सरकारमध्ये बसलेले पण करताना दिसत नाहीयेत. कारवाई होत नाही तेच तर प्रॉब्लेम आहे ना. हम्म. त्याच्यामध्ये पॉलिटिकल कंपल्शन काहीतरी असेल. आपल्याच पक्षाच्या आमदारावर किंवा आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कशी कारवाई करावी, त्यातनं कार्यकर्ते काय त्यांना काय मेसेज द्याल अशी पण एक भीती असेल. आणि मुळात हे सगळं का होतंय की निवडणुका होऊ घातल्या, त्याची तारीख आपल्याला अजून माहिती नाही, कधी होतील आपल्याला काहीच माहिती नाही. पण येत्या 6-8 महिन्यामध्ये कधीतरी निवडणुका होतील आणि त्यावेळेला हे सगळं उपटं निघेल. म्हणजे संजय गायकवाड यांना समजा अटक झाली असती, तर संजय गायकवाड यांनी त्यांचा प्रभाव वापरून शिवसेनेच्या विरोधात काम केलं असतं किंवा भाजपच्या विरोधात काम केलं असतं. ते टाळायचंय म्हणून ही कारवाई होत नाही. त्यामुळे हा चुकीचा मेसेज जातो. खरं म्हणजे ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे अशा सगळ्या लोकांनी, मग ते पोलीस असोत, मंत्री असोत, मुख्यमंत्री असोत, अशा सगळ्यांनी एक स्ट्रॉंग मेसेज द्यायला हवा की कायदा हातात घेतला, कोणालाही मारलं तर कडक कारवाई होईल. नुसता माफीनामा घेऊन होणार नाही. त्यांना 2 दिवस 4 दिवस तुरुंगामध्ये पाठवावं लागेल, त्याशिवाय चांगला मेसेज जाणार नाही. म्हणजे हा मुद्दा आपण मागच्या चर्चेमध्ये घेतला होता की उद्या समजा मला असं वाटलं की मी ट्रॅफिकमध्ये फसलोय आणि समोरच्या व्यक्तीमुळे माझी गाडी पुढे सरकत नाहीये, तर त्या फ्रस्ट्रेशन मध्ये मी समोर त्याला जाऊन मारायचं का? तो अधिकार मला मिळतो का? म्हणजे कारण अनेक असू शकतात, मी अनेक गोष्टी करू शकतो. पण आमदारांनी समजा कायदा हातात घेतला तर सामान्य नागरिकांनी का घ्यायचा नाही? आणि आमदारांना जो न्याय लागतो तो सामान्य नागरिकाला का लागत नाही, असा जर प्रश्न उद्या उपस्थित राहिला तर मात्र ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याची जबाबदारी आहे त्यांची भूमिका काय असेल? मग पोलीस असं म्हणतील का की ठीक आहे आमदारांना माफ आहे, आमदारांना एक गुन्हा माफ आहे किंवा आमदारांना काय एक कोणाला मारणं माफ आहे, पण सामान्य नागरिकाला नाही. मग सामान्य नागरिकाला शिक्षा होणार, त्याला लगेच तुरुंगात टाकणार. आमदाराला नाही टाकलं जात कारण तो आमदार आहे. हा मेसेज जाऊन जर आपण लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारे राजकारणाबद्दल, राजकारण्यांबद्दल घृणा निर्माण करत आहोत, हे देखील यांच्या लक्षामध्ये येत नाही. राजकारण्यांनी खरं म्हणजे आपल्या वर्तनातून एक आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. तो आदर्श, त्या आदर्शातून इतरांना धाक बसला पाहिजे. आता होतंय काय की राजकारणी अशा प्रकारे वागतात, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे अशा वर्गामध्ये राजकारणाबद्दल घृणा निर्माण होते आणि ते राजकारण्यांचा तिरस्कार करायला लागतात. ते सुद्धा चुकीचं आहे. राजकारण हे अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे, त्याचा तिरस्कार होता कामा नये, त्याचा घृणा वाटता कामा नये. त्यासाठीच आपण त्यांना तिकडे निवडून पाठवलेलं असतं. पण ज्यांच्यावर हे भान राखण्याची जबाबदारी आहे त्यांनीच आपलं भान सोडलं तर त्यांच्या प्रोफेशनला काळीमा लागतो. जसं एखाद्या पत्रकाराने काही चुकीचं केलं तर सगळ्या मीडियाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं, बरोबर. त्याचप्रमाणे सगळ्या राजकारण्यांना इथे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. त्यांच्याबद्दल लोक काय बोलतात त्यांच्या पाठीमागे, हे जर आपण कधी रेकॉर्ड करून या राजकारण्यांना ऐकवलं ना, तर मला वाटतं त्यांची उरली सुटली लाज सुद्धा जाईल. त्यामुळे ती त्यांची जाऊ नये, त्यांचं थोडीफार तरी साबूत राहावी असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये व्यवस्थितच वागलं पाहिजे. आणखी एक प्रश्न सर, सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीबद्दल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतक्या मोठ्या पदावर सूरज चव्हाण आहेत. आपलं पद जबाबदारीचं आहे हे त्याचं त्यांना भान होतं का, हा प्रश्न उपस्थित होतो या सगळ्या घडलेल्या प्रकारावरून. दुसरी गोष्ट अशी की कोणीतरी आपल्याकडे काहीतरी मागण्या घेऊन येतं. प्रत्येकाच्या मागण्या असतात, काहीतरी माइंडसेटनं बऱ्याचदा काही लोक येत असतात आणि त्यांचं वर्तन सुद्धा कधी कधी आक्षेपार्ह किंवा त्यांची भूमिका मांडतानाचे शब्द सुद्धा आक्षेपार्ह असू शकतात. पण ते समजून न घेता थेट हात उचलणं आणि अक्षरशः गुंडागर्दी केल्यासारखं लाथाबुक्यांनी तुडवणं 8-10-15 माणसांनी, म्हणजे हे काय महाराष्ट्रात? म्हणजे राजकीय नेते आहेत याचं भान त्यांना नाही आहे, पण गुंड्याला लाजवतील अशा पद्धतीची कृत्य कॅमेऱ्यासमोर करायला सुद्धा हे नेते धजावत आहेत. हे किती गंभीर आहे? म्हणजे यात अजितदारांचं कौतुक करावं की त्यांनी तातडीनं कारवाई केलेली आहे, पण कायदेशीर कारवाई सुद्धा यात होणार का? नाही, काय कारवाई केली सूरज चव्हाणवर? त्यांना पदावरून काढलंय ना. पदावरून काढलं एवढंच फक्त कारवाई झाली आहे ना. बरोबर. तेच मी म्हणतोय की पदावरून काढलं ही काय कारवाई, त्याला कारवाई नाही म्हणू शकत. की लोकांमध्ये रोष निर्माण झाला म्हणून त्यांनी काहीतरी ऍक्शन घेतली. सूरज चव्हाण यांच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल झाला का? त्यांना अटक झाली का? त्यांना कुठल्या ते सामान्य माणसाला जे भोगावं लागतं त्यांना भोगावं लागलं का? ते नाही करावं लागत आहे. त्यामुळे पदावरून काढलं तर ठीक आहे, ते काही दिवस बाहेर राहतील, नंतर काही दिवसांनी परत येतील. पब्लिक मेमरी शॉर्ट असते, लोकांना लक्षात राहत नाही अशा गोष्टी. उलट त्यांना म्हणता येईल की बघा आमच्या अध्यक्षांबद्दल काहीतरी वेड्यावाकडं कोणीतरी बोललं
म्हणून मी त्यांच्या संतापातून हाणामारी केली, मारामारी केली. मी खरं म्हणजे अध्यक्षांच्या बाजूने गेलो असं त्यांचा दावा असू शकतो, त्यांचा बचाव असू शकतो. हम्म. हे काही त्याच्यामागचं सोल्युशन नाही. म्हणजे पदावरून काढणं हे ठीक आहे, पण फौजदारी कारवाई काय झाली, ती झाली आहे का, ती नाही झाली. आतापर्यंत आता 24 तास होऊन गेलेत, 24 तासापेक्षा जास्त झाले तर म्हणजे बरोबर. अजूनही कारवाई नाही. मला तेच म्हणायचं आहे की एक न्याय राजकारण्यांना वेगळा आणि सामान्य माणसाला वेगळा, असं जेव्हा सामान्यांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांना राजकारण्यांबद्दल घृणा वाटू लागते. राजकारणी हे आपल्या लेवलचे नाहीत असं त्यांना वाटू लागतं. हे वाटू नये, ही जबाबदारी ही राजकारण्यांची आहे, सत्तेत बसलेल्यांची आहे. त्यांनी ते करावं एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्यांनी गुन्हा दाखल करावा, पुढे कायदा आपलं काय काम करायचं ते करेल. ठीक आहे. पदावरून काढणं हा काही याच्यावर सोल्युशन असू शकत नाही. बरोबर. ठीक आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाईची देखील आपण अपेक्षा करूयात, ती लवकरात लवकर होईल अशी भूमिका तर आपण सगळे घेतोच आहेत आणि त्याचं भान सरकारला पण असेल आणि त्याच भूमिकेतून ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. सर, धन्यवाद. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि ही सगळी माहिती दिली, विश्लेषण केलं घटनांचं, त्यासाठी.